नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र हा तसा खूप मोठा प्रदेश आहे। जगातील अनेक देशांपेक्षा अगदी आपल्यावर तब्बल 150 वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनपेक्षाही महाराष्ट्र आकारमानाने मोठा आहे। शिवाय महाराष्ट्राची विविधता देखील मोठी। संपूर्ण भारतातील अनेक राज्यांचे लोक या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत असतात। अर्थात अलीकडील काळात या महाराष्ट्राच्या मनातले ओळखण्याचा दावा करणाऱ्या काही नेत्यांनी महाराष्ट्र आमचाच असा आग्रह धरलाय। त्यामुळे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्यांच्या मनात नाही म्हटली तरी धडकी भरलीच आहे। या नेत्यांचा हा आग्रह प्रेमळ वगैरे असता तर फारसा प्रश्न नव्हता, परंतु हा आग्रह आम्ही म्हणतो ते आणि तसेच या दंडेलीच्या पातळीवर उतरल्याने थोडा गोंधळ निर्माण झालाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे ठामपणे सांगण्याचा अधिकार कुणाचा, हा दावा कोण करू शकतो, हा एक मोठाच प्रश्न समोर आलाय। 18 पगड जाती आणि 18 पगड राज्यातील लोकांनी समृद्ध केलेल्या महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे खरे तर कुणीच सांगू शकत नाही। महाराष्ट्र मराठी लोकांचा हे खरे असले तरी मराठी लोकांचाच हा आग्रह अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्राला शोभत नाही। असो, तर सध्या महाराष्ट्राच्या मनात काय आहे यावरच बराच खल सुरू आहे। दोन भाऊ एकत्र यावेत हे महाराष्ट्राच्या मनात आहे असा दावा काही लोक करत आहेत, परंतु मग महाराष्ट्राच्या मनाविरोधात ते वेगळे झाले या प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही। आताही महाराष्ट्राच्या मनाला आपल्या राजकारणासाठी हे भाऊ वेठीस धरतायत असा काहींचा आरोप आहे। मुळात महाराष्ट्राचे मन इतक्या क्षुल्लक पातळीवर विचार करत असेल असे वाटत नाही। महाराष्ट्राचे मन खूप मोठे आहे आणि म्हणूनच अवघा भारत महाराष्ट्रात समावलाय। हा महाराष्ट्र विश्वाची चिंता करतो आणि दिल्लीची अवघी पादशाही जरी विरोधात उतरली तरी या महाराष्ट्राचे काही वाकडे होऊ शकत नाही। महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचे सत्व विचलित होऊ शकत नाही, याला इतिहास साक्षी आहे। त्यामुळे दोन भावांच्या भांडणात महाराष्ट्राला खेचण्याचे, त्याचा वैश्विक मनाला घरगुती भांडणात गुंतवण्याचे काहीच कारण नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।